ठाणे पोलीस क्रीडा संकुलात क्रीडा जल्लोष 2026 उत्साहात संपन्न. नियंत्रक शिधावाटप आणि संचालक नागरी पुरवठा मुंबई तसंच मुंबई शिधावाटप कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला क्रीडा जल्लोष 2026 हा क्रीडा महोत्सवाला ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्रीडा संकुल साकेत येथे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. 7 आणि 8 मार्च रोजी हा क्रीडा उत्सव पार पडणार आहे. या क्रीडा स्पर्धांमध्ये नियंत्रक शिधावाटप आणि संचालक नागरी पुरवठा मुंबई अंतर्गत कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, रस्सीखेच, बॅडमिंटन, गोळाफेक आणि धावणे आदी विविध क्रीडा प्रकारांचाही समावेश होता. 2 दिवस चाललेल्या स्पर्धांमुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. सहभागी स्पर्धकांनी खेळाडूवृत्ती जपत स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी केली. या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ठाणे महापालिकेचे उपायुक्त मधुकर बोडके, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, नियंत्रक शिधावाटप आणि संचालक नागरी पुरवठा मुंबईचे चंद्रकांत डोंगरे, सहसचिव अशोक आयाम, उपसचिव रश्मी सागर, संतोष गायकवाड, प्रमोद पाटील तसंच विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. संपूर्ण क्रीडा जल्लोषामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. खेळाच्या माध्यमातून परस्परांमधील सलोखा, संघभावना आणि आरोग्यदायी स्पर्धेची भावना वाढीस लागावी हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं. या क्रीडा जल्लोष आणि महिला दिन कार्यक्रमासाठी मंडळ, ठाणे शिधावाटप यंत्रणेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन मुंबई शिधावाटप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अविनाश काकडे यांनी केलं होतं. त्याला प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी या क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला.